जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारार्थ 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या मोटारसायकल रॅलीला परिवर्तन महाशक्तीचे छत्रपती संभाजीराजे आणि दीपक केदार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। शेतकऱ्यांसाठी लढा देणारे प्रशांत डिक्कर जळगाव जामोद मतदारसंघात परिवर्तन आघाडीकडून निवडणूक लढवित आहेत। त्यांच्या प्रचाराचा मतदारसंघात झंझावात सुरू असून जनसामान्यांसह मतदार व शेतकरी बांधवांकडून त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। दरम्यान शुक्रवारी त्यांच्या निवडणूक प्रचारार्थ जळगाव जामोद बायपासवरील हॉटेल मुंबई दरबार समोरील मैदानापासून दुपारी या रॅलीला सुरुवात होऊन मतदारसंघातील संग्रामपूर, वरवंड-बकाल, मनसगाव मार्गे ही रॅली शेगाव येथे दाखल झाली। शेगाव येथे गजाननदादा पाटील मार्केट यार्ड या रॅलीचे दुपारी 3 वाजता जाहीर सभेमध्ये रूपांतर झाले। या सभेला छत्रपती संभाजीराजे आणि भाई दीपक केदार, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रेमलताताई सोनवणे यांच्यासह परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांनी मार्गदर्शन केले। या मोटारसायकल रॅलीमध्ये व सभेला जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। आपण तिसऱ्या आघाडीकडून आज निवडणूक लढत आहे आणि आपण मूळ रहिवासी हे जळगाव मतदारसंघाचे सिंपल प्रशांत डिक्करचे सध्या मतदारसंघात कसा प्रतिसाद वाटतो? निश्चितच प्रतिसाद खूप छान आहे आणि महायुती आणि महाआघाडी यांनी जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे। त्याच्यामुळे परिवर्तन महाशक्ती जी आहे तिसरी आघाडी ही खूप चांगला पर्याय जनतेसमोर आहे आणि त्याचा जनता निवड करेल। आज महाविकास आघाडी किंवा महायुती हे बलाढ्य उमेदवार आहेत, त्यासमोर तुम्ही एक समजा भूमिहीन उमेदवार हा कसा टिकावला? तर प्रशांत भाऊ आणि मी आम्ही दोघंही चळवळीतले कार्यकर्ते आहोत आणि आम्ही शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, महिलांचे सगळ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही वर्षापासून जे आम्ही काम केलेलं आहे त्याच्यामुळे जनता आमच्या सोबत आहे। त्याच्यामुळे प्रतिसाद चांगलाच आहे आणि या चळवळीतल्या कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणजे जनतेची निवडणूक आहे। उमेदवार कार्यकर्ता नसून ही जनताच आहे। रविकांत तुपकर फॅक्टरमुळे महाविकास आघाडीचा विजय होणार होता, परंतु त्यामुळे त्याचा फायदा प्रतापराव झाला की इथं कदाचित किंवा तुमच्या मतदारसंघात त्या प्रकारचे फॅक्टर चालल्यास महायुतीला फायदा होईल का? नाही, फायदा फक्त आम्हालाच होणार। जे शेतकरी समजा महायुतीपासून समजा काही बऱ्याच गोष्टीपासून दुःखी आहे, ते समजा महाविकास आघाडीला वोट न करता, मतदान न करता ते मतदान तुमच्याकडे करता, मताचं ध्रुवीकरण होणार नाही असं वाटत नाही? मतांचं ध्रुवीकरण म्हटल्यापेक्षा जनता सुजाण आहे। जनतेला माहिती आहे की जर जनतेने चळवळीतले कार्यकर्ते निवडून नाही दिले आमच्यासारखे, कारण आम्ही तुम्हाला माहिती आहे तुम्हाला की आज मी पण 24 वर्षापासून जनतेसाठी संघर्ष करत आहे, आंदोलनं करत आहे। प्रशांत भाऊचं पण काम आहे आणि हे सगळे जर असे जर चळवळीतले कार्यकर्ते जनतेने नाही निवडले तर कसं म्हणजे त्यांनी निवडायला पाहिजे आणि ते निवडतीलच। ते जोपर्यंत जनता एखादा चांगला कार्यकर्ता निवडून देत नाही तोपर्यंत त्यांचे प्रश्न उचलले जाणार नाही, जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळणार नाही आणि म्हणून चळवळीतल्या कार्यकर्त्यांनाच ते न्याय देतील।